Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English. Topic A Book Speak. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 5th या वर्गासाठी पोएम लर्न करत होतो अ बुक स्पीक. तर मागील व्हिडिओमध्ये या पोएमचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी केलेलं होतं की कशा प्रकारे हे जे बुक्स आहे त्या बुक्सने आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे. या बुक्सने सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही मला जमिनीवर फेकलं तर मला कसा त्रास होतो. त्याचप्रमाणे माझ्या मुखपृष्ठावर जर तुम्ही काही लिहिलं तर माझं मुखपृष्ठ हे खराब होतं. हे सर्व गोष्टी ह्या मागील व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर आज या ठिकाणी आपण या अ बुक स्पीक या पोएमचे क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी लर्न करणार आहोत. क्वेश्चन नंबर 2, प्रेझेंट द पोएम विथ प्रॉपर ॲक्शन. ही जी दिलेली पोएम आहे ही पोएम प्रॉपर ॲक्शनमध्ये म्हणजे योग्य त्या हावभावांसह कविता सादर करा. ही जी कविता आहे ही योग्य त्या हावभावांसह सादर करायची. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, से व्हॉट हॅपन्स वेन. अशा वेळी काय होईल ते सांगा. या ठिकाणी त्यांनी एक सेंटेन्स दिलेले आहे, एक घटना दिली की ती घटना घडल्यानंतर पुढे काय होईल हे तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे. मग त्यांनी सेंटेन्स दिलेले, यू ड्रॉप अ बुक ऑन द फ्लोअर. जर तुम्ही पुस्तक हे जमिनीवर फेकलं तर काय होईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जर पुस्तक हे जमिनीवर फेकलं तर काय होईल. यू ड्रॉप अ बुक ऑन द फ्लोअर. पुस्तक जमिनीवर फेकलं तर काय होईल. इट्स साईड्स विल बी सोअर. त्याच्या ज्या साईड्स आहेत त्याच्या ज्या कडा आहेत तर ह्या कडा त्या ठिकाणी मोकळ्या होतील किंवा त्या कडांना त्रास होईल ज्याने पुस्तकाचे सर्व गोष्टी या मोकळ्या होतील. त्यानंतर सेकंड त्यांनी घटना दिलेली, यू टिअर आउट पेजेस फ्रॉम अ बुक. हे जे पुस्तके हे पुस्तकाचे पेजेस ही पुस्तकाच्या बाहेर केव्हा येतात. द बुक विल क्राय अँड ग्रोन. जेव्हा पुस्तकाचे पेजेस हे पुस्तकापासून वेगळे होतात त्यावेळेस पुस्तकाला काय वाटतं तर त्यावेळेस द बुक विल क्राय अँड ग्रोन. त्यावेळेस पुस्तकाला त्या ठिकाणी रडावंसं वाटतं आणि त्याचप्रमाणे त्याला त्या ठिकाणी त्रासही होतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, से व्हॉट यू विल डू टू मेक युअर बुक्स हॅपी. आपल्या पुस्तकांना आनंदात ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल ते सांगा. आपलं जे पुस्तक आहे हे पुस्तक आनंदात राहील यासाठी आपण कोणती केअर घेतली पाहिजे किंवा आपल्या पुस्तकाची काळजी ही कशी घेतली पाहिजे त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या कृती कराल. फर्स्ट, आय विल टेक केअर ऑफ इट. मी माझ्या पुस्तकाची काळजी घेईन. सेकंड, आय विल यूज इट सेन्सिबली. मी अगदी त्याला प्रेमळपणे त्या पुस्तकाचा यूज करेल. लाईक प्रोटेक्ट फ्रॉम द वेदर. आणि त्याचप्रमाणे या वातावरणापासून त्याचं संरक्षण करेल म्हणजेच ते ओलं होणार नाही याची मी केअर घेईन. अँड थर्ड, कीप इट क्लीन अँड टायडी. आणि त्याचप्रमाणे पुस्तकाला स्वच्छ ठेवेल आणि नीटनेटकं ठेवेल की ज्याने पुस्तकाची पानं ही वेगळी होणार नाही किंवा पुस्तकाच्या कडा या खराब होणार नाही याची काळजी मी या ठिकाणी घेईन. आणि अशा प्रकारे मी पुस्तकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे ही जी पोएम आहे अ बुक स्पीक्स या पोएमचे क्वेश्चन आणि आन्सर्स हे या ठिकाणी मी लर्न केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.